श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी तिथी ही अजा एकादशी म्हणून ओळखली जाते. अजा एकादशीचे हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. एकादशीच्या दिवशी मनोभावे उपवास आणि व्रत केल्याने भगवान विष्णूंची आपल्यावर सदैव कृपा राहते असे सांगितले जाते. तसेच या दिवशी व्रत पाळल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि मोक्ष प्राप्ती होते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अजा एकादशीचे व्रत हे गुरुवारी 29 ऑगस्ट 2024 रोजी आहे. एकादशी ही तिथी श्री विष्णूंना समर्पित असून या दिवशी श्रीहरींची माता लक्ष्मीसह पूजा केल्याने धार्मिक मान्यतेनुसार घरात सुख समृद्धी येऊन शुभ फळाची प्राप्ती होते आणि सर्व पापांचा नाश होतो. वैदिक शास्त्रानुसार एकादशीचा उपवास नियमानुसार पूर्ण करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धनाचा वर्षाव करते. एकादशी व्रत करणाऱ्या भक्तावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची नेहमीच विशेष कृपा असते. या एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने विष्णूचे ध्यान करून एकादशीचा पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फळ प्राप्त होते. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून घरातील साफसफाई उरकून स्नानादी कामे करून घ्यावी. एकादशीला शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावी, कारण श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. नंतर देवाचे स्मरण करत व्रताचा संकल्प करावा. देवघरात गंगाजल शिंपडून स्वच्छ करावे. भगवान विष्णूंची माता लक्ष्मीसोबत प्रतिमा ठेवून त्यावर पुरुष सूक्त तसेच लक्ष्मीवर श्री सूक्त म्हणून अभिषेक करावा. नंतर श्रीहरींना चंदनाचा टिळा लावून पिवळी फुले तुळस अर्पण करावी. माता लक्ष्मीला हळद, कुंकू, गुलाबाची फुले अर्पण करून खिरीचा नैवेद्य दाखवावा. तुपाचा दिवा प्रज्वलित करून विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, नारायण स्तोत्र, पांडुरंग स्तोत्र अशा श्री विष्णूंच्या आवडत्या स्तोत्रांचे पठण करावे. पूजेदरम्यान श्रीहरींच्या आवडत्या मंत्राचे उच्चारण करावे, जसे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, विष्णू मंगल मंत्र, मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षः मंगलाय तनोहरी. नंतर आरती करून पंचामृताचा नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान अवश्य घालावे. त्याशिवाय श्री विष्णू प्रसाद ग्रहण करत नाहीत अशी मान्यता आहे. शास्त्रानुसार एकादशीला भात खाऊ नये. तसेच विष्णूंना अर्पण केलेल्या प्रसादात तुळशीपत्र नक्की घालावे. शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम म्हणून 1000 तुळशीची पाने अर्पण करावी. मात्र या दिवशी तुळस तोडू नये. शास्त्रानुसार एकादशीला तुळस सुद्धा श्रीहरींच्या आशीर्वादासाठी उपवास करते. त्यामुळे एकादशी या तिथीला तुळशीला पाणी घालणे, तुळशीची पाने तोडणे या गोष्टी वर्ज्य कराव्यात. तसेच कांदा, लसूण इत्यादी तामसिक पदार्थांचे या दिवशी सेवन करू नये. एकादशीला सात्विक आहार घेऊन दिवसभर श्रीहरींचे नामस्मरण करावे. उपवास नसतानाही व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन, नामस्मरण करून कौटुंबिक आरोग्य तसेच आनंदासाठी भजन आरती करतात. अशा प्रकारे विधीपूर्वक एकादशीला श्री विष्णूंच्या पूजनाने सर्व पापांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती होते आणि सांसारिक दुःखांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार मनापासून एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला जीवनात कधीही धनाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही. तसेच व्यक्तीला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते. ज्योतिषांच्या मते अजा एकादशीच्या दिवशी उपेंद्राय नमः, ओम नमो नारायणाय नमः, मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी या मंत्रांचा जप करावा. अजा एकादशीची व्रतकथा. युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणाले, हे भगवान, श्रावण कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय? मला या एकादशीचे महत्त्व सांगा. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, या एकादशीचे नाव अजा एकादशी आहे. याचे व्रत केल्याने सर्व प्रकारांच्या पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते. पौराणिक काळात हरिश्चंद्र नावाचा राजा राज्य करीत होता. राजा त्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता. एकदा देवांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. राजाने स्वप्नात पाहिले की त्याने आपले राज्य
विश्वामित्र ऋषींना दान केलेले आहे. स्वप्नात ऋषींना दिलेले वचन पाळण्यासाठी प्रत्यक्षात राजाने राज्याचा त्याग केला. ऋषींना दक्षिणा देण्यासाठी राजाने पत्नी आणि मुलासह स्वतःला सुद्धा दास म्हणून चांडाळाला विकले. त्यानंतर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. अशा कठीण प्रसंगी गौतम ऋषींनी हरिश्चंद्र राजाला अजा एकादशीचे व्रत करण्याचे मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे विधीपूर्वक आणि श्रद्धेने राजाने अजा एकादशीचे व्रत केले आणि या व्रताचे फलस्वरूप म्हणून राजाच्या सर्व दुःखांचा नाश झाला आणि त्याला त्याचे गेलेले राज्य वैभव परत मिळाले आणि तो आपल्या परिवारासह सुखाने राज्य करू लागला. त्यानंतर त्याला वैकुंठाची प्राप्ती झाली. अजा एकादशीचे व्रत पालन केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ व्यक्तीला प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा घातल्यास व्यक्तीला श्री विष्णूंचा तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील गरीब दूर होते असेही सांगितले जाते. असे हे पुण्यकारक व्रत आपण सर्वजण जरूर करूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.